नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे कोथिंबीरीचे खमंग खुसखुशीत थालीपीठ। तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी एक जुडी कोथिंबीर नीट करून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे। हे बघा, मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। इथं मी 10 ते 12 लसूण पाकळ्या, 10 ते 12 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर चला मग थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य बघूया। तर इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी डाळीचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ आणि वाटण तयार केलेलं, 1 चमचा ओवा, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि मीडियम साईजचे 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। आता आपण थालीपीठ बनवण्यासाठी पीठ मळून घेऊया। इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी डाळीचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ आणि कांदा चिरून घेतलेला, वाटण तयार केलेलं, ओवा, हळद, मीठ आणि कोथिंबीर कट करून घेतलेली। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ घट्टसर मळायचं आहे। हे बघा, मी पीठ मळून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही, मी अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे। आपल्याला थालीपीठ रुमालावर थापायचं आहे। रुमाल ओला करून घेतला आहे। आता उंडा घेऊन थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे। रुमालाला पाणी लावून त्यावर उंडा ठेवून घ्यायचा आहे आणि असं थापून घ्यायचं आहे थालीपीठ। हे बघा, या पद्धतीने थालीपीठ थापून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये पाण्याचा हात घेऊन थापायचं आहे थालीपीठ। अशा प्रकारे पूर्ण थालीपीठ थापून घ्यायचं आहे। हे बघा, मी इथं मीडियम साईजचं थालीपीठ थापून घेतलेलं आहे। आता यावर तीळ टाकून घेऊया। तीळ टाकल्यानंतर थोडं थालीपीठ थापून घेऊया। आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे। आता आपण भाजून घेऊया थालीपीठ। इथे मी गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे। तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। हे तेल सगळीकडे तव्याला लावून घ्यायचं आहे। आता यावर थालीपीठ टाकून घेऊया। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने तव्यावर थालीपीठ टाकून घ्यायचं आहे आणि रुमाल काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता तव्यावर किती छान प्रकारे आपलं थालीपीठ पडलेलं आहे। थालीपीठाच्या साईडने तेल सोडून घेऊ। मीडियम गॅस करून थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। तर थालीपीठ पलटून घेऊया। हे बघा, किती छान असं भाजलेलं आहे एका साईडने। आता याच्या पण साईडने तेल सोडून घेऊया आणि हे पण थालीपीठ मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट भाजून घेऊया। हे पहा, किती छान असं भाजलेलं आहे थालीपीठ। आपल्याला थालीपीठ दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे खाण्यासाठी। हे बघा, मी सर्व थालीपीठ अशाच प्रकारे बनवून घेतलेले आहेत। तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत खाऊ शकता किंवा तसं पण
खाऊ शकता, खूप छान लागतं। तुम्हाला थालीपीठ आवडलं असेल तर नक्की करून बघा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।